आज सुद्धा आपण ऐकून 10 संघांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सन्मान्य विकी केरी यांच्याकडे पारितोषिक आहे. जर गोलंदाज मनोहर केनीने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. सलामी जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय नितीन आणि विथ हनुमान. पहिल्या चेंडू मात्र ठिकाणी हवेत आहे. क्षेत्रशे चेंडूच्या खाली जबरदस्त झेल कुमारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का लागत असताना भाबेश्वर किरवली संघाला फलंदाज माघारी परततोय नितीन भंडारी. थँक्यू डीजे अजय. सुरेख संगीत इथे मात्र आपण डीजे अजयच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि विकी केन्यांच्या माध्यमातून सर्वच गोलंदाजांनाही संधी आहे. फक्त यज्ञिका स्फोट आमने संघाच्या विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज मिस्टर विनोद पाटील यांचा सुद्धा शुभाग बदललेला आहे. एनके स्पोर्ट खांडवल संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. धन्यवाद विनोद पाटील, आपलं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. त्यांना सुद्धा आपण आज या स्पर्धेमध्ये खेळताना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. तर चांगली सुरुवात, चांगली गोलंदाजी इथे मात्र मनोहर केनीच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरुवात जर गोड असेल तर मात्र अंत सुद्धा मात्र गोड होत असतो. परंतु या ठिकाणी पाहूया फलंदाज कदाचित इथे मात्र कमबॅक करतील का. नवीन फलंदाज वन डाऊनला पाहायला मिळतो आपल्याला गुरुनाथ. इथे मात्र ठिकाणी ड्राईव्ह केला जातो. या चांगला क्षेत्रक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिथे झाला होता. चेंडू जर इष्टांना जर परिचय झाला असता तर मात्र कदाचित पंचांना मात्र या ठिकाणी विचार करण्यामध्ये भाग पाडला असता. आपण या ठिकाणी पाहू शकता अतिशय दमदार सुरुवात इथे मात्र आपल्याला यज्ञिका स्पोर्ट आमने संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज आपण स्क्रीन सुद्धा पाहतो. या जबरदस्त टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून चांगलं कव्हरेज या स्पर्धेला केली जात आहे. आमचे समवेत ऑनलाईन गुणलेखक सुद्धा आहेत. या ठिकाणी भूपेश कराले. मनोहर ऑन द विकेटने अतिशय सुरेख चेंडू. पंचाला प्रश्न विचारला. इट इज आउट. पंचाचा बोट आकाशाकडे. दुसरा धक्का लागतो भाबेश्वर किरवली संघाला. फलंदाज माघारी परततोय गुरुनाथ. योग्य निर्णय आपण गोकुल पाटील सरांच्या माध्यमातून पाहिला होता. अगदी इष्टांच्या समोर इथे मात्र फलंदाजाला पकडला आहे. अगदी उजवी इष्टी आणि मिडल इष्टीवर मात्र चेंडू जाऊन परिषद असता. खूपच छान गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पॉवरफुल सुरुवात यज्ञिका स्पोर्ट आमने संघाची आपल्याला पाहायला मिळते. या पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के इथे मात्र प्रतिस्पर्धी संघाला देत असताना गोलंदाज नवीन फलंदाज आता मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला राजेश. काल सुद्धा आपण किरवली गावातून एक संघ इन ऍक्शन मध्ये पाहिला, जयमल्लार किरवली संघ. तो स्पर्धेच्या 2 संघ कालच्या दिवसामध्ये पाहिले आपण. साई स्पोर्ट किरवली आणि जयमल्लार स्पोर्ट किरवली दोन्ही संघ या स्पर्धेचे बाहेर झाले. आणि हा संघ पाहूया कशा प्रकारचा खेळ इथे मात्र प्रस्थापित केलेला. आतापर्यंत थोडस संघर्ष करतोय यज्ञिका स्पोर्ट आमने संघासमोर. आपण या दुसऱ्या अँगलने मात्र हे दृश्य पाहू शकता. थोडेसे बॅकफुटला गेले होते. इनफिल्डच्या डोक्यावर केल्याचा प्रयत्न केला कव्हर पॉईंटच्या दिशेने, परंतु फलंदाज मात्र पूर्णपणे बीट होत आहेत. थोडंसं वेगवान चेंडू, थोडंसं खाली सुद्धा राहिला होता. त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी अजून एक चांगला चेंडूची फेकी. जणू काय खेळपट्टीवर फलंदाज आहेत की नाही हे दृश्य आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू येतोय आणि मात्र या ठिकाणी पहा फलंदाज थोडासा वेल घेतला, परंतु योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कारण चेंडू बॅटला स्पर्श करून मात्र इष्टांच्या पाठीमागे गेला होता आणि इथे मात्र थोडीशी निकेश लागली. आणि या ओव्हरमध्ये लागणारा हा तिसरा झटका भाबेश्वर किरवली संघाला. सुनील फुलोरे दादानी केली स्पर्धा योजक. जगन पाटील दादानी केली स्पर्धा योजक. गोलंदाजाने हॅट्रिक पूर्ण केली नाही, परंतु ओव्हर हॅट्रिक मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फक्त एकच धाव धावफलकावर आहे आणि ती एक धाव जोडण्याकरता किरवली संघाने तब्बल 3 गडी गमावले. नवीन फलंदाज काशीनाथ मनोहर पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होईल.
इथे मात्र खेचून मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे परंतु क्षेत्रखाली आहे एका टप्प्याच्या साईडने चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला आहे वायडिश लॉंग ऑन सीमेटच्या पलीकडे जात असताना पहिला दमदार हा चौकार किरोली संघाच्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भावेश फुट किरोली संघाची धावसंख्या आपण पाहू शकता 3 गडी बाद 5 धावा. दमदार सुरुवात यद्दिका स्पोर्ट आमने संघाची या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या चेंडूर सुद्धा पाहिलं तर परफेक्ट टायमिंग मात्र फलंदाजी साधलं नव्हतं परंतु पॉवर प्लेचा षटक असल्या कारणाने मात्र आपण पाहिलं तर वाडिश लॉंगॉनला कोणताही शत्रष्ट नव्हता आणि त्याच अनुषंगाने मात्र हा चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसऱ्या षटकाला मात्र ठिकाणी सुरुवात करतोय गोलंदाज कुमार खेने. कुमार त्याचा निक नेम आहे परंतु त्याचा नेम आपण पाहिलं तर अरविंद असं त्याचं नामांकन आहे परंतु निक नेमने मात्र हा खूप प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे. गोलंदाजी करत असताना तो उजव्या हाताने गोलंदाजी करतोय आणि फलंदाजीचा आपण जर विचार केला तर डावपुरी हाताने तो फलंदाजी करत असतोय म्हणजे किती चांगल्या प्रकारची शैली त्याच्याकडे आहे आणि याचा चांगला उपयोग नेहमीच आपल्या संघाला होत असतो उर्दू विकेटने. इथे मात्र पहा या ठिकाणी हलक्या तरी मात्र चेंडूला दिशा दिली आणि आपण जर विचार केला तर भारतीय संघामध्ये सौरव गांगुली सुद्धा अशा प्रकारची भूमिका साकारायचा. फलंदाजी डावपुरी हाताने करायचा तर गोलंदाजी उजव्या हाताने करायचा. काही खेळाडू असतात एखाद्या वेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या विचार केला तर एखादा खेळाडू ते फॉलो करण्याचा प्रयत्न करतात त्यामध्ये सुरेश रैना हा सुद्धा आपण पाहू शकता. फलंदाजी डावपुरी हाताने करायचे गोलंदाजी उजव्या हाताने करायचे. भरपूर असे उल्लेख आहेत आपण करू शकतो परंतु तेवढा वेळ आपल्याकडे मात्र नाहीये परंतु चांगल्या चेंडूने इथे मात्र कुमारने आपल्या षटकाला सुरुवात केली. 1 धाव इथे मात्र पहिल्या चेंडूवर मात्र त्यांनी खर्च केली. खूपच वेगवान चेंडू मात्र शेवटच्या मोमेंटला बाटचं तोड उघडलं. एच लागली होती परंतु एसटी रक्षेच्या पासून थोडस दूर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच कारणाने आपण पाहतो की चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झाला. पहा चेंडू पहिले थोडस इन स्विंग झालं आणि त्याच अनुषंगाने मात्र हा फटका खेळण्यासाठी मात्र थोडस या ठिकाणी कठीण पाहायला मिळालं ते म्हणजे काशीनाथला. आजच्या दिवसातील ही तिसरी मॅच. आज सुद्धा आपण तब्बल 9 सामने कव्हर करणार आहोत. काल सुद्धा आपण 9 सामने कव्हर केले आणि कालचा दिवस भावाली संघाने 11 सामने कव्हर करायचे आहेत. काल सुद्धा आपण 11 सामने कव्हर केले म्हणजे एकूण 12 संघ प्रत्येक दिवशी आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि या ठिकाणी पाहू शकतो आपण झेल ड्रॉप पाहायला मिळतोय. पहा असं वाटलं होतं की मात्र कुमार फॉलो थ्रो मध्ये हा झेल टिपले परंतु कुठेतरी मात्र त्यांनी नियंत्रण गमावलं आणि मात्र चेंडू शेवटच्या षटकात मात्र धरतीला मात्र दान झाला. थोडासा रणपती मात्र चुकतोय पंचांचा डेड बॉलचा इशारा. अजून एक चांगल्या चेंडूची पैकी पाहायला मिळतोय स्विंग अँड मिस. कुठेतरी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र आपल्याला होताना पाहायला मिळाला नाही. जो व्हीआयपी गेट आहे त्याच्या समोर कोणी उभी राहू नका प्लीज. तुम्हाला विनंती आहे. इथे मात्र टॉप चेंडू हवेत मिस्की हिट आणि मात्र चेंडू हवेत आणि मात्र कोणत्याही प्रकारची चुकी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. अजून एक धक्का इथे मात्र देत असताना गोलंदाज कुमार प्रतिस्पर्धी संघाला किरोली संघाला लागणारा हा 4था धक्का फलंदाज बाद. मानाची पाहुणी येतील सारी आज या मैदानामध्ये. मानाची पाहुणी येतील सारी आज या मैदानामध्ये. दिवे किंडरबॅटेचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये. दिवे किंडरबॅटेचं नाव ठाणे जिल्ह्यामध्ये. हडकीच खरोखरच या स्पर्धेचं पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आता मात्र चर्चा सुरू आहे. विवेक एंटरप्राइजेस चषक 2021 अर्थात कुठे सुरू आहे तर मित्रांनो आमने गावामध्ये ही स्पर्धा सुरू आहे आणि मात्र भरपूर चर्चित आता मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूपच छान पैकी या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतो या माऊली स्पोर्ट आमने आणि खास करून सुनील शेठ फुलोरे असतील सुरेंद्र दलवे असतील नवनाथ पाटील असतील अपार मेहनत केली आहे या स्पर्धेसाठी.
इथे मात्र शेवटच्या मुवमेंटला मात्र पंच केला आहे. शॉट पाहिजे डोक्यावर चेंडू काढला आहे, परंतु चेंडू मात्र जातो या डिक्लेअर झोन मध्ये. खोदा पहाड निकला चुहा अशी ही स्थिती पाहायला मिळाली. जर त्या दिशेने सीमारेषा असती तर कदाचित आपल्याला या ठिकाणी परिणाम कुठेतरी मात्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु या मैदानावर मात्र काही जर त्याला मात्र महत्व नाही. तुम्हाला मी पहिल्या सामन्यावर सांगतो की तुम्हाला धाबा जर इथे मात्र भरपूर जोडायचे असेल तर मात्र विकेटच्या समोर फटके खेळणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये पाहिले तर फक्त 5 धाबा मनोहर किनेने खर्च केल्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये कुमार किनेने फक्त 3 धाबा खर्च केल्या. म्हणजे 4 गडी बाद फक्त आणि फक्त 8 धाबा फलकावर 2 षटकांच्या समाप्तीच्या नंतर पाहतोय आपण भावेशपूर किरवली संघ. नेक्स्ट मॅच यानंतर होणारा पुढचा सामना आणि या दोन्ही सामन्यातील जे कर्णधार आहेत त्यांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. सांघिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं गोलंदाज इथे मात्र मार्गस्थ होईल शरद. अजून एक मात्र अनुभवी गोलंदाज यज्ञिका स्फोट आमने संघाचा. आणि इथे मात्र अतिशय चांगला वेगवान चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. मित्रांनो आता आपण जर शेड्यूल जर पाहिला तर ही तिसरी नवी मॅच आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर एनके स्पोर्ट खांडवल आणि सावराई एलकुंदे या दोन्ही संघाच्या कॅप्टनने मात्र सज्ज राहायचं आहे. इथे मात्र इनपुटच्या डोक्यावर सुरेख फटका पाहायला मिळतोय, परंतु चेंडू हवेत आहे. भरपूर दूर क्षेत्र होते, चेंडू खाली येण्याचा प्रयत्न केला होता, चेंडूवर पोहोचले सुद्धा होते, परंतु सुरक्षित हाताची जोडी मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाही. जोपर्यंत चेंडू फील करेल फेक करेल तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केल्या. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट बाबू संघ 2 हात करेल स्वराज इलेव्हन नांदकर संघासमोर. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल अर्थात आयोजक संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल मावली स्पोर्ट आमने विरुद्ध रोशन स्पोर्ट मुटवल. असे हे 12 संघ आज आपण पूर्ण रात्रभर खेळताना पाहणार आहोत. इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळतो, या उंची जास्त आहे, लॉंग अपला मात्र कोणताही खेळाडू नाही आणि एका टप्प्याच्या साईड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. लॉंग अप सीमारेषे पलीकडे जात असताना 4 धाबांसाठी चौकार. केला आहे, परंतु या ठिकाणी एक काशण्याचा आपण उल्लेख करू शकतो की वन मॅन आर्मीचा रोल आतापर्यंत या ठिकाणी साकारतोय. दोन्ही तलवार आहे, परंतु असं म्हणू शकतो की अजूनही मात्र त्या तलवारीला गंज लागला नाही, कारण धावसंख्या आपण जर पाहिजे 14 धावा आहे स्कोर कार्डवर आणि एकट्या काशण्याच्या बॅटमध्ये आपल्याला आतापर्यंत 12 धावा पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये 2 चौकार आपण पटकाने पाहिले, कारण चौकाराने त्यांनी मात्र आपल्या डावाला सुरुवात केली होती. सर्वांजनक धावसंख्येपर्यंत नक्कीच पुसावा लागेल भावेशपूर किरवली संघाला. प्रतिस्पर्धी संघासमोर चांगला खेळ तुम्हाला मात्र ठिकाणी करायचा असेल तर, आणि तोच प्रयत्न आहे काशीनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. शरद पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होईल. इथे मात्र पहा चेंडूला येऊ दिलं, शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं, परंतु चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आहे डिक्लेअर झोन मध्ये एका धाबेसाठी. चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. जर काशीनाथ इतर फलंदाजाने जर चांगली साथ दिली असती तर मात्र काहीतरी आपल्याला चित्र अजूनही धापलकर वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु भरपूर घाई केली नितीनने. त्यानंतर हनुमान, गुरुनाथ, राजेश, आणि त्यामुळे पाहतो की सर्वच फलंदाज स्वस्तामध्ये मात्र माघारी परतले. इथे मात्र मिस टाइम पटका चेंडू हवेत, यष्टीरक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर हा झेल होता. प्रयत्न चांगले केले मनोहरने, आणि जोपर्यंत चेंडू सेफ लाईन होईल जमिनीवर तत्पुरती मात्र 1 धाव इथे मात्र फलंदाजाने पूर्ण केली. ही दुसरी रात्र या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळते. या दुसऱ्या रात्रीतील आपण हे सामने इथे मात्र अनुभवतोय. इथे मात्र पुन्हा एकदा मिस्किट मोठे एज लागले आणि मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यावर चेंडू मात्र प्लाय झाला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव इथे मात्र पाहायला मिळते. आणि मात्र या ठिकाणी शरद किनेचा षटक सुद्धा समाप्त झाला. आपण 2 षटकांच्या तुलनेनुसार आपण जर पाहिलं तर कुठेतरी या षटकामध्ये चांगल्या धाबा इथे मात्र जोडलेल्या त्या म्हणजे भावेशपूर किरवली संघाने, कारण एकूण 9 धाबा शरदने मात्र आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्या. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण 4 गडी बाद 17 धाबा. दरम्यान या ठिकाणी रामकृष्ण काकडे, विजय खरत आणि गोरखनाथ दिगाडकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तर मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या आपण व्यासपीठावर, तुमची जागा व्यासपीठावर आहे. तर शेवटचं षटक इथे मात्र हाताळलेलं गोलंदाज सुजय पाटील.
आतापर्यंत आपण जर तिन्ही गोलंदाजांचा विचार केला तर मात्र चांगला फायदा उचललेला आहे या खेळपट्टीचा, कारण नेहमीच याच खेळपट्टीवर ते सराव करत असतात आणि मात्र कुठेतरी मात्र बेनिफिट मात्र या ठिकाणी लाभत असताना यदनिका स्फोट आमने संघाला लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आपल्या षटकात सुरुवात केली, परंतु या ठिकाणी बाटला चेंडू ब्रश करून मात्र निघून जातो या डिक्लेअर झोनकडे. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी एक धाव पाहायला मिळते. भरपूर चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण एस्टनच्या पाठीमागे कोणतीही सीमारेषा नाहीये आणि ज्यावेळी एखादा गोलंदाज जर अशा धाबा खर्च करत असेल तर मात्र त्या गोलंदाजासाठी मात्र मित्र म्हणजे की चांगलं कार्य तुम्ही करता आपल्या संघासाठी. मोठ्या फटक्यांपासून थोडेसे वंचित आहेत भावेश्वर कुरुली सकाळी फलंदाज. इथे मात्र खूपच छान चेंडूची पैकी पाहायला मिळतो या स्विंग अँड मिस. चेंडू आणि बॅट मध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. अतिशय चांगली शैली इथे मात्र पाहायला मिळते. अगदी ऑस्ट्रेलियन टाईल ची ही गोलंदाजी आपण पाहतोय, तशाच प्रकारची शैली आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाज सुजय पाटीलजी. म्हणजे भरपूर हे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे जे खेळाडू आहेत त्यांना मात्र फॉलो करतायत. इथे मात्र पहा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु हवं तसं टायमिंग मात्र फलंदाज करू शकले नाही. चांगलं क्षेत्रक्षण पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये आणि ही धाव पाहू शकतो आपण बॅटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. परेश महाजन हे आज पंच आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेले आहेत. डे मध्ये आपण जर पाहिलं तर जय महाराष्ट्र चषकामध्ये होते आमच्या समवेत आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये मात्र जॉईन झालेले आहेत. भरपूर बिझी शेड्यूल आहे, पंच असतील समर्शक असतील, कारण भरपूर स्पर्धा आहेत ते मात्र आपल्याला टेनिस क्रिकेटच्या पाहायला मिळतात. परंतु या ठिकाणी पहा रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न आणि मात्र या ठिकाणी ज्याच्या माध्यमातून चांगले फटके येत होते तो फलंदाज मात्र कुठेतरी आता माघारी परततोय. बाद होणारा फलंदाज आहे काशीनाथ.
षटकांची ही मॅच असेल. तर मी सन्माननीय योगेशजी केणे यांना मी विनंती करतो की आपण टॉस इथे मात्र उडवायचं आहे. आपण हे नाणं पाहू शकता. एका बाजूला पाहू शकता आपण माऊली स्पोर्ट आमने असं हा नामांकन आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकता या स्पर्धेचे वन मॅन शो अर्थात सुनीलजी फुलोरे साहेबांची प्रतिमा आहे अर्थात विवेक एंटरप्राइजेस. तर दोघांपैकी तुम्हाला एक कॉल इथे मात्र करायचा आहे. तर खांडवल संघाचे कॅप्टन इथे कॉल देत आहेत. माऊली स्पोर्ट त्यांचं असं म्हणणं आहे आणि क्या बात आहे, जशी मागणी तसा पुरवठा. आणि आपण विनिंग कॅप्टनला हे सुंदर ट्रॉफी देणार आहोत. अर्थात योगेशजी केणे यांच्याच माध्यमातून आम्हाला ट्रॉफीज लाभलेल्या आहे. परंतु मी केणे काकांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफीज विजय कर्णधाराला आपण ही देणार आहोत. मान्यवरांचा आभार. विनंती असेल की आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपण दोन कॅप्टनशी मात्र या ठिकाणी थोडीशी चर्चा करणार आहोत. टॉस जिंकला एक तुम्हाला ट्रॉफीसुद्धा मात्र या ठिकाणी मिळालेली आहे. किती आनंद होतोय. खूप आनंद होत आहे. आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम तुम्ही फलंदाजी करणार की गोलंदाजी. फलंदाजी. तुम्ही सांगाल की जो संघ तुमचा प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग होतोय तोच संघ आहे की काही तरुण आम्हाला खेळाडू अजून पाहायला मिळतील तुमच्या संघामध्ये. नाही नाही सेम संघ आहे आमचा. गोलंदाजी करत असताना किती संघ धावां फलंदाजी करणार आहात तर किती धावांचा तुम्ही या ठिकाणी टार्गेट देण्याचा प्रयत्न करणार. 4 ओव्हरमध्ये आम्ही 40+ जाणार. आणि या सत्रामध्ये तुम्ही प्रथमताची रद्दी स्पर्धा खेळता की या अगोदर कधी तुम्ही नाईटच्या स्पर्धेमध्ये खेळले होते. नाही नाही प्रथमतच खेळतोय. तर काय फरक तुम्हाला जाणवेल डे स्पर्धेमध्ये आणि नाईट स्पर्धेमध्ये. आता पहिल्यांदाच मॅच आहे, समजेल काय अनुभव येतो. तर चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. 100%. तर ठीक आहे, तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, तुम्ही टॉस जिंकला तर तुमचा निर्णय का असं. आम्हाला क्षेत्ररक्षणच पाहिजे होता. म्हणजे जसं तुम्हाला करायचं होतं तसं तुम्हाला मिळालेलं आहे. तर किती धावांपर्यंत तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला थांबवण्याचा प्रयत्न करणार. 40. विजय वाकडे चांगला टचमध्ये आहे, परंतु त्या व्यतिरिक्त कोणत्या खेळाडूकडून जास्त तुम्हाला अपेक्षा आहेत. अक्षय. आणि या स्पर्धेबद्दल काही दोन शब्द. आयोजन चांगलं आहे आणि माऊली संघाचं मी कौतुक करतो. त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस संपन्न झालेला आहे. या ठिकाणी एनके स्पोर्ट खांडवा संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आणि मात्र या ठिकाणी क्षेत्रक्षणी इन्व्हाइट केला आहे सावराई एलगुंदे संघाला. ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. बहुत बहुत धन्यवाद योगेश. खेल की शुरुआत पहली गेंद वाइड, छोटा सा टारगेट है, 23 रन मात्र बना पाई भावी स्पोर्ट्स की रवली टीम अपने निर्धारित 4 ओवर्स में. और अब यदनिका स्पोर्ट्स सामने टीम के सलामी बल्लेबाज 24 रनों का पीछा करने के लिए पूरी तरह से तैयार. पहली गेंद की गेंदबाज हनुमान कैप्टन भी है इस मैच में, ओपन करने भी आए थे लेकिन बल्ले से कुछ खास योगदान नहीं दे पाए. 24 गेंदों में 24 रन, ये टारगेट भी मुश्किल बनाया जा सकता है यदि अच्छी गेंदबाजी होती है तो. प्रशांत के पास स्ट्राइक, इस बार जोरदार स्लैश करना चाहते थे, बीट हुए. अच्छी गेंद, वाइट गेंद डालने के बाद अच्छी वापसी करते हुए हनुमान बायत के गेंदबाज है और दाहिने हाथ के बल्लेबाज उनके सामने है तो जरूर उसका उनको फायदा हो सकता है. गेंदों को बाहर की तरफ कट कराते हैं दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए, एक नेचुरल उनका एंगल बनता है. अगली गेंद राइट लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस बार बैट का फेस खोला है, जानबूझकर दिशा दिखाई थर्ड मैन झोन में, डिक्लेअर झोन में. हो नक्कीच. लक्ष आपण जर पाहिलं तर छोटं आहे, परंतु कधी कधी छोटे छोटे चित्र सुद्धा आपल्याला मोठे पाहायला मिळत असतात. आणि इथे मात्र जर चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच तुम्ही या 24 धावांचं सुद्धा संरक्षण करू शकता. फक्त तुमच्यावर स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे जिद्द असणं गरजेचं आहे. इथे मात्र सुरेख फटका, शॉर्ट पॉईंटच्या डोक्यावर चेंडू काढला आहे. अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे आणि मात्र सीमेरेषेला धडकतोय. पहिला चौकार इथे मात्र पाहायला मिळतो यज्ञिका स्फोट आपल्या संघाच्या डावामध्ये. बहुत ही सुंदर शॉट अच्छा था लेकिन किस्मत भी अच्छी थी बल्लेबाज की कि गेंद और ज़्यादा पीछे नहीं कही गई बैकवर्ड पॉइंट की तरफ, नहीं तो वो डिक्लेयर जोन में भी जा सकती थी. बाउंड्री लाइन के बाहर निकल गई 4 रनों के लिए. और इस बार शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी लेकिन फायदा नहीं उठा पाए देवेंद्र. कोई रन नहीं इस गेंद पर. आसान सा समीकरण है यदनिका स्पोर्ट्स सामने टीम के बल्लेबाजों के समक्ष. 24 गेंदों में मात्र 24 रन बनाने हैं. शुरुआत ठीक ठाक है, 6 रन बने हैं पहली 4 गेंदों पर. हो नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पहिल्याच षटकामध्ये मात्र आमने संघ पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र पुन्हा त्या चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला आहे. यष्टी रक्षकाने मात्र डायरेक्ट हिट केला आहे आणि मात्र पंचांनी जास्त वेळ सुद्धा विचार केला नाही. आणि आता मात्र तिसऱ्या पंचांची मागणी मात्र या ठिकाणी केलेली आहे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी रिप्लामध्ये
तिसऱ्या पंचांची आपल्याला मागणी पाहायला मिळते. हे दृश्य चेंडू आणि बॅटमध्ये मात्र चांगल्या प्रकारे संपर्क झाला होता. धाव घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहायला मिळतो. थोडेसे थांबले होते, दुविधा मनामध्ये होते धाव पूर्ण करायची की नाही, परंतु यष्टीरक्षण चेंडू उचलला, फेकला, भरपूर दूर होते फलंदाज. परंतु या ठिकाणी पुन्हा आपण या ठिकाणी वेगळ्या अँगलने पाहणार आहोत. अगदी स्लो मोशन मध्ये आपण हे चित्र पाहतोय. यस, इट इज आउट. हालांकि इसमें जोखिम था, चूक जाता तो डिक्लेयर जोन में भी जाती गेंद, यानी कि एक और अतिरिक्त रन मिल जाता. कुल मिलाकर 2 रन मिल सकते थे बल्लेबाज को, लेकिन सटीक निशाना और बैट्समैन रन आउट होते हुए. तो प्रशांत आउट होकर पवेलियन में लौटते हुए. नए बल्लेबाज कुमार, भारत के विस्फोटक बल्लेबाज. महापौर चषक में भी बढ़िया बैटिंग की थी कुमार ने. नक्कीच अजय, आपण गुरुनाथ बद्दल या अगोदर सुद्धा एखाद्या स्पर्धेमध्ये आपण उल्लेख केला होता. असा हा खेळाडू आहे की तो पूर्णपणे मॅचमध्ये व्यस्त असतो. या क्षेत्र कोणताही असू द्या, फलंदाजी असू द्या, इष्ट्याच्या पाठीमागे असू द्या की आउटफील्डमध्ये असू द्या, मात्र हा खेळाडू भरपूर काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या संघाचा. बिल्कुल बिल्कुल, बहुत बिजी प्लेयर है गुरुनाथ, विकेट कीपर की भूमिका में इस समय किरवली टीम के लिए. हनुमान चले अगली गेंद लेकर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. और इस बार बढ़िया टाइमिंग के साथ खेला हुआ स्ट्रोक, लेकिन डीप में उतनी ही शानदार फील्डिंग नितिन द्वारा. 2 रन लेना तो चाहते थे लेकिन मौका नहीं है. 1 ही रन मिला है इस गेंद पर, और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ. 24 रनों का पीछा करती हुई एथनिका स्पोर्ट्स आमने टीम. स्कोर हुआ है 7 रन 1 विकेट के नुकसान पर. तर नक्कीच आपण जरा लक्ष पाहिलं तर 24 धाबांचा आहे, म्हणजे इथून तुम्हाला धाबा जोडायच्या आहेत 18 चेंडूमध्ये 17. तर विनंती आहे प्लीज, वारंवार अलाउन्स करणं थोडंसं चुकीचं वाटतंय, परंतु प्लीज जो आमचा VIP गेट आहे तिथे मात्र प्लीज कोणीही गर्दी करू नका प्लीज. तुम्हाला नक्कीच या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे तर मैदानाच्या आतमध्ये या जे प्रेक्षक कक्ष आहेत तिथून तुम्ही बसून या स्पर्धेचा सामन्याचा आनंद घेऊ शकता, परंतु गेटवर तुम्ही उभे राहू नका प्लीज. थोडंसं सोशल डिस्टन्स मेंटेन करा आणि मात्र मास्कचा वापर करा. तुमच्याकडे मास्क नसेल तर तुम्ही या समोरच्या कक्षामध्ये आम्ही तुम्हाला मास्क परिधान करू, परंतु प्लीज जे महाराष्ट्र शासनाने नियमावली लावलेली आहे त्याचं तुम्ही नक्कीच इथे योग्य परीने मात्र या ठिकाणी पालन करा. हालांकि दर्शकों से रिक्वेस्ट है कि वो घर बैठकर ही इन मैचेस का मजा ले. यूट्यूब के माध्यम से GTC लाइव बहुत ही ज़बरदस्त टेलीकास्ट कर रही है इस टूर्नामेंट का. पहले ओवर के बाद 7 रन 1 विकेट के नुकसान पर मैच बन सकता है, भले ही लो स्कोरिंग मैच है. 18 गेंदों में अब 17 रनों की ज़रूरत. नया ओवर लेकर नितिन भंडारी, अनुभवी गेंदबाज है नितिन भंडारी. एक ज़माने में बहुत ही तेज़ बॉलिंग किया करते थे, लेकिन फिर पिछले कुछ सालों से हम देख रहे हैं कि उन्होंने अपनी रफ्तार काफ़ी बदल दी है और अब बहुत धीमी गति से गेंदबाजी करते हैं नितिन भंडारी. नक्कीच अजय, या प्रत्येक क्षेत्रामध्ये एखादा काल असतो या, परंतु तो एखादा काल निघून गेला तर मात्र आपण पुन्हा तशा प्रकारचा परफॉर्मन्स करू शकत नाही, मात्र तो क्षेत्र कोणताही असू द्या. खासतौर पर 2010-11 का जो सत्र था, ओपन की टीमें भी आती थी खेलने के लिए. सावध में खासतौर पर जब टूर्नामेंट होते थे वहाँ पर नितिन बहुत ही बढ़िया प्रदर्शन करते थे. 2-3 सीज़न वो उनके बहुत बढ़िया रहे. चला बेल कमी घ्या, खेळ सुरू करा. भरपूर काही गोष्टी आहेत चर्चा करण्यासाठी, परंतु तेवढा वेळ मात्र आमच्याकडे नाही आहे. इथे मात्र सुरेख फटका चेंडू उडवला आहे, परंतु लॉंग ऑफला खेळाडू सज्ज आहे. थोडंसं हेजिटेशन पाहिलं आपल्याला, रमेश बजाकडनं चूक झाली आणि चेंडू मात्र एका टप्प्याच्या साहाय्याने प्लास झाला आहे. 4 धाबांसाठी चौकार. मारती चौकार षटकार या मानाच्या चषकानं. ये देखिए किस तरह से थोड़ा सा फ्लाइट दिया था जानबूझकर, नितिन ने आमंत्रित किया था बैट्समैन को बड़े शॉट के लिए. आसान सा कैच था लेकिन जज ही नहीं कर पाए वहां पर. लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर रमेश बजागे आगे निकल गए गेंद से और गेंद उनके ऊपर से. 4 रन. नक्कीच असं वाटलं की आगीचा गोला येतोय काय त्याच्याकडे, ज्या प्रमाणे त्यांनी रिॲक्शन केलं सोपं जेल होता, होऊ शकला असता, परंतु मात्र चुकीचा अनुमान मात्र लॉंगऑफकडे आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र फलंदाजाला संधी मिळाली, जीवनदान मिळालं. इथे मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मात्र बरोबर झालं नाही.
शॉट मिडविकेटला मात्र खेळाडू सज्ज आहे. चांगला क्षेत्रक्षण पाहतोय आपण. एक धाव इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजाने पूर्ण केली आणि एका धावेची साईन आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला यज्ञिका स्पोर्ट आमने संघ पाहायला म्हणतो या. एक गडी बाद 12 धावा. बड़े आराम से ऐसे लगता है कि यदनिका के बल्लेबाज ये रन्स बना लेंगे जिस तरह से अभी तक खेल हुआ है. हालांकि हनुमान का ओवर अच्छा था, 7 ही रन दिए थे उन्होंने. नितिन ने भी शुरुआत उनकी तरफ से अच्छी हुई लेकिन फील्डर का साथ नहीं मिला उनको. और अब तो बहुत ही आसान समीकरण है, 12 रन चाहिए मात्र जीतने के लिए. 16 गेंदे शेष. लेफ्ट हँड राईटी कॉम्बिनेशन आणि मात्र या ठिकाणी भरपूर वेल तुम्ही खर्च करत आहात. प्लीज थोडंसं आम्हाला कॉपरेट करा, कारण कालसुद्धा भरपूर वेल आपण पाहिलं की शेड्यूल पूर्ण होता होता इथे मात्र खर्च झाला. काफी चर्चा चल रही है योगेश विवेक इंटरप्राइजेस कप की. आमने परिसर में पहली बार डे नाइट टूर्नामेंट, माउली स्पोर्ट्स आमने टीम का ये बिग शो. और जो लाइट है यहाँ पर वो भी बहुत जबरदस्त है. खासतौर पर पिच पर जो लाइट हम देख रहे हैं, बल्लेबाजों को कोई दिक्कत नहीं आ रही है गेंद को देखने के लिए. हो नक्कीच. एखादी छोटीशी सुई सुद्धा मात्र हरवली मैदानामध्ये तर ती सुद्धा सापडेल अशा प्रकारची आपल्याला लाईट्स मात्र या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. काय जबरदस्त माझ्या ठिकाणी फटका पाहायला मिळाला. हलक्या हाताने मात्र पुश केलं, चेंडूला दिशा दाखवली आणि मात्र सहजपणे इथे मात्र फलंदाजाने मात्र एक धाव पूर्ण केली. चांगला रोल इथे मात्र अदा करतोय फलंदाज देवेंद्र, कारण सुरुवात त्यांनी चौकाराने केली, त्यानंतर एक डॉट चेंडू मात्र केला आणि या चेंडूवर सिंगल धाव पाहायला मिळाली. एकूण धावसंख्या पाहू शकता आपण, एक गडी बाद 13 धावा. येणाऱ्या फलंदाजामध्ये आपण जर पाहिलं तर कुमार आपण पाहतोय वन डाऊनला आलेला आहे. त्यानंतर मनोहर चांगली फटकेबाजी करू शकतोय. म्हणजे बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर चांगली आहे आणि या संघाने स्वामी समर्थ चषकामध्ये अतिशय सर्वांना प्रभावित केलं होतं. या ठिकाणी पहा काय नाट्यमय क्रिकेट आहे. चेंडू मात्र या ठिकाणी एष्ट्याच्या पाठीमागे गेला होता, परंतु कुमारने मात्र आपल्या बॅटच्या साहाय्याने तिने एष्ट्या उद्ध्वस्त केला. हिट इटेकच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झाला आहे. परंतु पाहूया तिथे मात्र दोन्ही पंच चर्चा करतील काय झालं आहे. अजून निर्णय आमच्यापर्यंत मात्र आला नाही, परंतु हे दृश्य पहा रिप्लाय मध्ये तिने एष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि मात्र कुमारच्या चेहऱ्यावर थोडंसं आपल्याला स्मित हास्य सुद्धा पाहायला मिळते. पंचांनी निर्णय आमच्याकडे पोहोचवायचा आहे. डिसिजन पेंडिंग. भरपूर चर्चा आता मात्र पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये एक मोठे मीटिंग चालू आहे की कशा प्रकारचा खेळ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या प्रतिस्पर्धी संघासमोर करायचा. कारण फलंदाजाने कुणीतरी मात्र निराश केलं भावेश फोर्ट किरवली संघाच्या, कारण फक्त 23 धाबा झपाकावर जोडल्या आणि 24 धाबांचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी यज्ञिका स्पोर्ट आमने संघ चांगल्या प्रकारे मात्र तो धाबांचा पाठलाग करतोय, कारण लो स्कोरिंग मॅच आहे. आणि पाहूया नितेश आमच्यापर्यंत नक्कीच या ठिकाणी गुड न्यूज किंवा बॅड न्यूज इथे मात्र आमच्यापर्यंत पोहोचवतील. गुड न्यूज असेल तर मात्र ती भावेश फोर्ट किरवली संघासाठी असेल, परंतु बॅड न्यूज जर आली तर मात्र कुठेतरी भावेश फोर्ट किरवली संघाच्या विरुद्ध मात्र हा निर्णय आपण म्हणू शकतोय. येस, दोन्ही पंच नक्कीच इथे मात्र चर्चा करतील आणि त्यानंतर आमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचवला जाईल. भरपूर संख्येने आपण पाहतो या क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. भरपूर प्रेक्षक आमच्या समिती ऑनलाईन जोडलेले आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आयोजकाच्या वतीने. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सुनील शेठ फुलरे यांनी मात्र त्याचं एक स्वप्न होतं की या क्रीडा नगरीवर एखादी नाईट स्पर्धा व्हावी आणि तो स्वप्न कुठेतरी मात्र साकार होत असताना माऊली स्पोर्ट आमने संघाने मात्र या स्पर्धेचं आयोजन केलं. शतरशी लावून घ्यायचं आहे. भावेश फोर्ट किरवली संघ जो काही निर्णय येईल तो तुम्हाला मात्र मान्य करावा लागेल. तुम्ही शतरशी लावून घ्या, कारण दोन्ही पंच आपण जर पाहिले तर अगदी प्रोफेशनल पंच आहेत. BC4चे पंच आहेत, पंच गोकुल पाटील सर आणि पंच परेश महाजन सर. भावेश फोर्ट किरवली संघ आपण पंचांसमोर जास्त चर्चा करू नका. आयोजक नवनाथ पाटील विनंती करतो की आपण सुद्धा तिकडं लक्ष केंद्रित करायचं आहे.
जो काही निर्णय असेल तो मात्र तुम्हाला मान्य करावा लागेल. आता मात्र आमची आयोजक कमिटी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. जास्त गर्दी करू नका. फक्त कर्णधारांनी मात्र तिथे चर्चा करायची आहे. आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता मान्यवरांचे हे कटआउट्स. सुभाषजी दलवी, त्यानंतर सचिनजी घोडविद्ये ज्यांनी काल स्पर्धेला भेट दिली, एकनाथजी भोईर, उद्योगपती दलेपाडा गावातील शरदजी केने, राहुलजी कसिवले हे सुद्धा मात्र कालच्या दिवसामध्ये उपस्थित होते. योगेश पाटील, सुखदेवजी बार्शी ग्रामपंचायत उपसरपंच, महेशजी रघुनाथ केने माजी उपसरपंच, श्यामजी पारदे, कसरूजी पाटील, साई बजागे, निलेश गुराव, सर्व मान्यवरांचे हे कटआउट्स आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता. रामकृष्ण काकडे यांची सुद्धा मात्र ठिकाणी कटआउट्स आपल्याला पाहायला मिळते, कारण या परिसरातील ही लौकिक व्यक्ती आहे. तुम्ही शतक लावून घ्या. जो काही निर्णय येईल तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल भावेश फट किरोली संघ. आणि आता मात्र आयोजक आणि पंच मात्र या ठिकाणी चर्चा केल्यानंतर मात्र तुमच्यापर्यंत निर्णय आम्ही लगेचच पोहोचू. जरा क्षेत्रशी लावून घ्या. तर नक्कीच अजूनही आमच्यापर्यंत मात्र निर्णय आला नाही. चर्चा झाल्यानंतर मात्र नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही निर्णय इथे मात्र पोहोचू शकतो. आणि मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. कालचा दिवस त्यांनी पूर्ण गाजवला आमच्या समवेत. यास आमने ओमसाई लोणार क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अर्थात MD या नावाने लौकिक असलेली ही व्यक्तिमत्व मदन शेठ जाधव यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि मित्रांनो, ज्या स्पर्धेची आपण आतुरतेने वाट पाहतो या ती स्पर्धासुद्धा तुमच्या भेटीला येणार आहे. दिनांक 2 मार्च ते दिनांक 6 मार्च असा हा त्या स्पर्धेचा कालावधी आहे. वेलकम MD साहेब, तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. काल सुद्धा मात्र आपण जर पाहिलं तर त्यांच्या संघाने भरपूर चांगली कामगिरी केली. क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता, परंतु कुठेतरी निराश केलं कालच्या दिवसाच्या शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये. सुरेन आणि नवनाथ आपण इकडे या 2 मिनिटासाठी.
तर इथे आम्ही या ठिकाणी रिप्ले पाहिलेला आहे. पहा, आंतरराष्ट्रीय डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पंचांच्या माध्यमातून हा बीमर चेंडू आहे, परंतु बीमर चेंडूवर हिट विकेट फलंदाज बाद होऊ शकतोय आणि इथे मात्र फलंदाजाला बाद घोषित केलेला आहे. भावेश्वर किरोली संघ तुम्हाला क्षेत्ररक्षण लाभायचं आहे. फलंदाजाला बाद घोषित केलं जातोय आणि त्याच अनुषंगाने मात्र इथे फलंदाज कुमार हा बाद आहे, परंतु फ्रीट चेंडू असेल, कारण बीमर चेंडू होता. यापूर्वी जो चेंडू असेल तो मात्र फ्रीट असेल आणि भावेश्वर किरोली संघ तुम्हाला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. डिक्लेअरची धाव नसेल मित्रांनो, कारण फलंदाज बाद झालेला आहे. फक्त तुम्हाला बीमरचीच धाव मिळेल नो बॉलच्या साह्याने. आणि पुढील चेंडू जो असेल तो फ्रीट आहे. प्लीज तुम्ही वेळ जास्त खर्च करू नका, क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे आणि खेळ सुरू करायचा आहे. खेळ सुरू करा प्लीज. तर धावसंख्या आपण पाहू शकता. मला आमचे गुणलेखक सांगतात की 14 धावा झालेल्या आहेत. या पुढील चेंडू फ्रीट आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मनोहर केने. टार्गेट आहे, आपण जर या ठिकाणी विचार केला तर फक्त 24 धावांचं, म्हणजे विजयासाठी आता मात्र या ठिकाणी यज्ञिका स्फोट आमने संघाला 10 धाब्यांची गरज आहे. पंच, या चेंडूवर डिक्लेअरच्या रूपाने धाव आहे की नाही? पंच गोकुल सर. पंच गोकुल पाटील सर, डिक्लेअरची धाव आहे की नाही? फक्त नोची एक धाव असेल. येस, ओके ओके. तर 14 धावा धावफलकावर आणि विजयासाठी आता मात्र 10 धाब्यांची गरज, परंतु फ्रीट चेंडू आहे हे नक्की आहे. येस येस, आता मात्र पंच डिसिजन देत असताना आणि मात्र या फ्रीट चेंडूवर मात्र या ठिकाणी सामना करेल मनोहर केने. नितीन भंडारी पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी मार्गस्थ होतील राऊंड द विकेटने. इथे मात्र आपल्या षटकाला सुरुवात करत असताना इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मध्ये चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि त्या अनुषंगाने पाहतो की फ्रीज चेंडूवर मात्र एकी धाव इथे मात्र गोलंदाज नितीन भंडारीने मात्र खर्च केली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला आपल्याला असं वाटलं होतं की मात्र हा सामना लवकरच समाप्त होईल, परंतु आता मात्र भरपूर वेळ या सामन्यासाठी तुम्ही खर्च करत आहात. इथे मात्र हलक्या हाताने चेंडू मात्र पुश केलं, पुश कर खुश करो अशी स्थिती आहे. आणि कारण मनोरथ माहिती की आपण सिंगल डबल धावसंख्या सुद्धा इथे जोडल्या तरी सुद्धा मात्र आपण हा सामना जिंकू शकतो आणि त्याच उद्दिष्टाने मात्र या ठिकाणी त्याच्या माध्यमातून आपल्याला ही फटकेबाजी पाहायला मिळते. VIP गेट समोर प्लीज तुम्ही गर्दी करू नका. तुम्हाला मी वारंवार अनाऊन्स करतोय, तुम्ही प्रेक्षक कक्षामध्ये येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या प्लीज, कारण तुमच्यासाठीची स्पर्धा आहे, परंतु गेट समोर तुम्ही गर्दी करू नका. नितीन पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. इथे मात्र खूपच वेगवान चेंडू मात्र पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी चेंडू बाटला ब्रश करून यष्टांच्या पाठीमागे गेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेटचं पतन. या ठिकाणी यज्ञिका स्पोर्ट अमने संघाला लागणारा हा तिसरा झटका, फलंदाज बाद.
जाणवल या दोन संघामध्ये फक्त टार्गेट होतं 28 धाबांचा आणि त्या धाबा पिछे संघाने मात्र डिफेन्स केल्या होत्या आणि तशाच प्रकारची जर तुम्ही गोलंदाजी केली तर तुम्ही या 24 धाबा सुद्धा डिफेन्स करू शकता आणि त्याच उद्दिष्टाने मात्र या ठिकाणी भावेशपोट किरोली संघाचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. बॉडी लँग्वेज पाहिली तर पूर्णपणे स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज आहे, कारण सामना जिंकण्यासाठी मात्र पुरेपूर प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून. चेंडू शिल्लक आहेत, 12 धाब्यांची गरज आहे. 9 नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज रमेश बजागे, भरपूर अनुभवी गोलंदाज आहेत आणि मात्र नितीन मात्र काहीतरी त्याला कान मात्र देत असताना वेलकम घ्या प्लीज. तुम्ही प्रत्येक क्षणाला टीम मीटिंग करू नका. पुढचा सामना सुद्धा मित्र या ठिकाणी पाहायला मिळेल. एनके स्पोर्ट खांडवल विरुद्ध एलकुंदे. दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. 12 चेंडू विजयासाठी 9 धाब्यांची गरज. सामना करण्यासाठी सज्ज आहेत फलंदाज मनोहर केने. इथे मात्र फुलटा चेंडू मात्र चेंडू येऊ दिलं आणि शेवटच्या क्षणाला मात्र बॅट तोड उघडलं आणि मात्र चेंडू ट्रॅबल झाला आहे डिक्लेअर झोनमध्ये. अजून या सामन्याचं मात्र चित्र स्पष्ट होत नाही की कोणता संघ विजयाकडे वाटचाल करेल. एखादा इथे जर विकेट्स प्राप्त केला भावेशपोट किरोली संघाने तर मात्र या मॅचमध्ये अजूनही रंगत निर्माण होऊ शकेल, परंतु जर फलंदाजाच्या माध्यमातून जर एखादा मोठा फटका जर पाहिला तर मात्र या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करेल तो म्हणजे फलंदाजी करणारा संघ. लेफ्ट आर्म उडतो विकेटने पुन्हा रमेश. इथे मात्र इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू आला आहे. काय मॅचमध्ये सुरस निर्माण झाली आहे. अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथे मात्र आतापर्यंत भावेशपोट किरोली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. फक्त 24 धाबांचं टार्गेट पूर्ण करायचं होतं माफ करा यज्ञिका स्पोर्ट आमने संघाला आणि आतापर्यंत आपण जर विचार केला तर नेट टू नेट फाईट या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र चॉपण्याचा प्रयत्न दुरून थोडासा खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु दिशा मात्र कुठेतरी चुकीची पाहायला मिळते. दिशाहीन चेंडू मात्र पाहायला मिळाला. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडूची लेंथ आपण पाहतोय. या पंचांचा वाईटचा इशारा आपण पाहतोय. या धाबांपासून कुठेतरी मात्र गोलंदाजांना वाचावा लागेल. तुम्ही जर अशा धाबा इथे खर्च केल्या तर मात्र जी एक चुरस निर्माण झाली आहे या मॅचमध्ये ती चुरस मात्र कुठेतरी कमी पाहायला मिळेल. तुम्हाला प्रत्येक धाव ही मात्र वाचवायची आहे. इथे मात्र अपील पाहायला मिळते, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅबल झाला आहे डिक्लेअर झोनमध्ये. बॅटच्या साहाय्याने इथे मात्र आपल्याला ही धाव पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगाने मात्र स्ट्राईक आता मात्र रोटेट केली जाईल आणि तसून की आता मात्र पुढे जात असताना पाहू शकता आपण 3 गडी बाद 18 धाबा. आता मात्र विजयासाठी 6 धाब्यांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 6 धाब्यांची गरज. म्हणजे कुठेतरी आपण म्हणू शकतो पार्ट जड आता मात्र पाहायला मिळतो या यज्ञिका स्पोर्ट आमने संघाचं. इथे मात्र चांगला स्क्वेअर कट, कारण मनोहरला माहिती आहे की या प्रत्येक चेंडूवर जर आपण सिंगल धाबा जोडल्या तर मात्र या धाबांचा आपण सहजपणे पाठलाग करू शकतो आणि त्याच अनुषंगाने मात्र प्रत्येक चेंडूवर इथे मात्र धाबा जोडण्याचा प्रयत्न चालू आहे मनोहर केनीच्या माध्यमातून. प्रत्येक एक धाव विजयाच्या दिशेने मात्र या ठिकाणी घेऊन जाईल यज्ञिका स्पोर्ट आमने संघाला. प्रत्येक डॉट चेंडू विजयाच्या आशा पल्लवित करेल. त्या म्हणजे भावेशपोट किरोली संघाच्या संघर्ष आपण पाहतो या दोन्ही संघांच्या माध्यमातून. या चालू मॅचमध्ये लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु फार इंटरेस्टिंग आपण जर पाहिलं तर एक मोमेंटला पोहोचलेले आहे. इथे मात्र पहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र मोठा फटका खेळण्याची गरज आहे का आमने संघाला, आता हा प्रश्न आता मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण होतोय. तुम्ही थेंबाने सुद्धा मात्र तळ्यामध्ये भरपूर पाणी साचू शकता, परंतु या ठिकाणी चुकीचं शॉट सिलेक्शन फलंदाज विजय किनेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका खूपच छान फटके मात्र पाहायला मिळतोय, परंतु चुकीचा अनुमान आणि चेंडू मात्र एक्स्ट्रा कव्हर सीमेरेषेला जाऊन धडक देतोय. एका टप्प्याच्या साहाय्याने 4 धाबांसाठी चौकार. तुम्हाला भरपूर चांगली गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर किमान 6 चेंडू तुम्हाला डॉटच्या साईने मात्र फेकावे लागतील.
कारण चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने मात्र ही धाव जोडणं बंधनकारक आहे ती म्हणजे आमने संघाला. तर खांडवळ संघ आणि एलकुंदे संघ लक्षात घ्या, ज्यावेळी हा सामना समाप्त होईल त्यावेळी तुम्हाला मात्र अगदी व्यासपीठाच्या समोरून मैदानाच्या आत ते एंट्री करायची आहे. आता मात्र पाहू शकता आपण फलंदाजाच्या अवतीभोवती शस्त्रक्षेप पाहायला मिळत आहेत. एका धाबेची फक्त गरज आहे आणि इथे मात्र विनिंग शॉट मनोहर केनेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चेंडू मात्र सीमारेषा बाहेर जात असताना आणि या स्पर्धेच्या बाहेर झाली आहे ती म्हणजे भावेश स्पोर्ट किरवली संघ. हार्ड लक अँड मने मने कॉंग्रॅच्युलेशन यज्ञिका स्पोर्ट आमने. या सामन्यातील सामनावरचा पुरस्कार आपण देणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देत आहोत ज्यांनी